की आपण एक ऊर्जेचं प्रकटीकरण आहे. सगळीच ऊर्जा इथं या जगामध्ये दिसताना सगळं आपल्याला स्थूल दिसतं, पण इथं स्थूल काही नाही आहे. इथं मनी, पैसा जो माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, तो जर त्याच्या जीवनामध्ये त्याला जसा अपेक्षित आहे तसा येत नसेल तर आमच्या सिद्धांताप्रमाणे कुठंतरी काहीतरी बाधा आहे, कुठंतरी काहीतरी खंडित झालेलं आहे. निगेटिव्ह बायस आहे आपला. आपण ओरिजिनली निगेटिव्ह आहे, आपण ओरिजिनली पॉझिटिव्ह नाही आहे. आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला लागतं की लोकांना मेडिटेशन म्हणजे नेमकं काय माहिती नाही. जगातले 90% विकार हे मनोकायिक आहेत, मनामुळे निर्माण होणारे आहेत. नमस्कार, फोर मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रदीप पवार सर, ज्यांनी हीलिंग, EFT, मेडिटेशन या त्यांच्या साधनेतून अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवलेत. त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आयुष्यात मेडिटेशनने किंवा मन आणि शरीर यांचं रिलेशन कसं असतं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम कसा आपण करून घेऊ शकतो हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आता आपण आपला प्रवास असेल किंवा मेडिटेशन असेल या सगळ्या गोष्टींवरती बोलणारच आहोत. पण माझा पहिला प्रश्न असा असेल, तुम्ही 25 ते 30 वर्ष या क्षेत्रात आहात, ज्यामध्ये तुम्ही EFT, मेडिटेशन, मनी उपासना या सर्व क्षेत्रामध्ये काम करताय. पण या क्षेत्रात वळलात कसं तुम्ही, हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. मुळात प्रत्येक माणसाची एक गती असते, त्या गतीनं माणूस जात असतो. माझ्या जीवनामध्ये 17व्या वर्षी एक वेगळा फाटा निर्माण झाला. एक विलक्षण घटना घडली माझ्या जीवनामध्ये, जे कोहम ते सोहम माझं जे पुस्तक आहे त्यामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी ॲटोमॅटिकली ह्या सगळ्या मार्गाकडे वळलो गेलो. त्यामुळे काही कारण नव्हतं या मार्गाकडे मी जाणं, पण ॲटोमॅटिकली मला खेचलं गेलं या मार्गाकडे, म्हणून मी या मार्गात आलो. त्याआधी तुम्ही कोणतं प्रोफेशनमध्ये होता? असं मी मुळात कॉलेजमध्ये होतो. 17व्या वर्षी मी कॉलेजमध्ये होतो आणि मी मराठी चित्रपट एक करत होते. काही लोक, त्या लोकांनी माझं कॉलेजमधलं नाटक बघितलं होतं आणि त्यांनी मला नायक म्हणून त्यांच्या चित्रपटासाठी निवडलं होतं. आणि मी मग त्या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायक झालो आणि तेच काम करत होतो. आणि ही एक घटना घडली आणि मी ते करत करत इकडे सरकलो. ओके सर, मग याच्यातून तुमच्या आयुष्यात खूप बदल झाला असेल आणि इतरांच्या आयुष्यातही त्यांचा खूप बदल झाला आहे असं. हो, पण तो तात्काळ झाला नाही. मी इकडं वळल्यानंतर मला हे सगळं कळायला 20 वर्ष गेली. 20 वर्षानंतर मला लक्षात यायला लागलं की हे सगळं काय आहे, त्याचा आपल्यावरती कसा परिणाम होतो, आपल्या अंतस्तावरती कसा परिणाम होतो, आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, आपल्या विचारावरती कसा परिणाम होतो आणि आपल्या जीवनावर, ॲक्च्युअल प्रॅक्टिकल जीवनावरती कसा परिणाम होतो, हे सगळं कळायला मला 20 वर्ष गेली. आणि मग त्याच्यानंतर मग मी लोकांशी हे बोलायला लागलो आणि शिकवायला लागलो. ओके सर, आता आम्ही बघितलं की जवळजवळ 12 वर्ष तुम्ही मनी उपासना शिकवताय आणि स्वतःही करताय. मग ते ॲक्च्युली काय आहे आम्हाला सांगाल का? आता मनी उपासना काय आहे, मुळात मला या सगळ्या 20 वर्षाच्या काळामध्ये काय लक्षात आलं की आपण एक ऊर्जेचं प्रकटीकरण आहे. सगळीच ऊर्जा इथं या जगामध्ये दिसताना सगळं आपल्याला स्थूल दिसतं, पण इथं स्थूल काही नाही आहे. इथं सगळी ऊर्जा आहे. आता ही मूर्ती आहे, या मूर्तीच्या आत जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने गेलो तर आत तिथं ॲटम्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्याही आत गेलं तर काहीच नाही आहे. म्हणजे ही मूर्ती इन रियालिटी काहीच नाही आहे, ऊर्जा आहे फक्त. सो हे माझ्या लक्षात आल्यानंतर आपण देखील ऊर्जेचंच प्रकटीकरण आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये जर ऊर्जेचं कुठंतरी खंडन झालं, ब्लॉक झाली ऊर्जा, तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हेच सूत्र धरून आम्ही मनी उपासनाचा डिझाईन केलं. कारण मनी, पैसा जो माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे,
तो जर त्याच्या जीवनामध्ये त्याला जसा अपेक्षित आहे तसा येत नसेल तर आमच्या सिद्धांताप्रमाणे कुठंतरी काहीतरी बाधा आहे, कुठंतरी काहीतरी खंडित झालेलं आहे, ब्लॉक आहे. आणि मग जी पद्धत मी शिकवतो, ज्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात, EFT म्हणतात, त्या पद्धतीनं तो जो ब्लॉक आहे तो काढता येतो. सो मनी उपासनाची रचनाच अशी झाली की तुमच्या जीवनामध्ये पैसा जो प्रत्यक्षामध्ये ऊर्जा आहे त्याचा प्रवाह जर अपेक्षित होत नसेल तर तुम्हीच त्याला बाधा करताय. व तो जर बाधा काढून टाकली तर तो प्रवाह सुरू होतो. ह्या सूत्राने मनी उपासना आम्ही सुरू केली आणि बघता बघता लोकांना असे विलक्षण अनुभव यायला लागले की त्यांच्या जीवनामध्ये अडकलेले पैसे असू देत किंवा त्यांची अडकलेली खुंटलेली प्रगती असू दे, अनेक गोष्टी जीवनामध्ये त्यांच्या घडू लागल्या. ही मनी उपासनाचा मुळात गाभा आहे. मग आता असं आहे का की मनी उपासना एकदा केली की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, की ती सतत करावी लागते त्याची प्रॅक्टिस? ऊर्जा ही प्रवाह आहे, तो ती कुठेतरी खुंटते. जोपर्यंत जसं आपण आंघोळ करतो, एकदा आंघोळ करून होतं काय, रोज करायला लागते, कारण रोज आपल्यावरती तसे काहीतरी परिणाम, दुष्परिणाम वातावरणाचे किंवा अन्य काही होत असतात. सिमिलरली एकदा मनी उपासना करून विषय संपत नाही, कारण आपण ते क्लेन्झिंग सोडून दिलं की परत त्याच्यावरती पुटं येऊन बसतात किंवा आपली पूर्वीची जी मानसिकता आहे ती परत त्याच्यावरती हवी होते आणि आपण परत ओरिजिनल जी आपली निगेटिव्ह बायस आहे आपला, आपण ओरिजिनली निगेटिव्ह आहे, आपण ओरिजिनली पॉझिटिव्ह नाही आहे. आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला लागतं, आपण कॉन्स्टिट्यूशनली निगेटिव्ह आहे, आपण तिकडे जातो. त्यामुळे मनी उपासना एकदा करून होतंय काय, नाही. तुम्ही मनी उपासना एकदा करा, पण मनी उपासनामध्ये जे शिकवलेलं आहे ते सतत करत राहणं गरजेचं आहे. पण मला एकंदरीत असं लक्षात येतंय की मनी उपासना 12 वर्षापूर्वी सुरू केली आणि त्यातले कितीतरी लोक आहेत जे 12व्या वर्षी पण मनी उपासना परत रिपीट करतात. म्हणजे 12 वर्ष मनी उपासना करतायत, कारण त्यांना लक्षात येतं की आम्ही ज्यावेळेस हे क्लेन्झिंग त्यांच्याकडून करवून घेतो, 6 महिने चालते मनी उपासना. दर 15 दिवसाला आम्ही त्यांच्याकडनं क्लेन्झिंग करवून घेतो, आम्ही त्यांना एक ग्रहपाठ देतो करायला. त्यामुळे आम्ही करवून घेतल्यानंतर त्यांचं जसं क्लेन्झिंग होतं तसं मनी उपासना संपल्यानंतर तेवढी कन्सिस्टन्सी त्यांच्यामध्ये राहत नाही आणि परत ते पूर्वीच्या अवस्थेमध्ये सरकत जायला लागतात. म्हणून मनी उपासना हा एक कॉन्स्टंट भाग आहे, जसं व्यायाम हा एक कॉन्स्टंट भाग आहे. व्यायाम थांबला तर तेवढं शरीराचं जे काय मेटाबॉलिझम आहे ते कमी होतं. हां, म्हणजे ती एक एक्सरसाइज आहे, तर तुम्ही जर रोज करत राहिला तर तुम्ही मास्टर होऊ शकता. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शरीराला जसा होतो तसं हे क्लेन्झिंग तुम्ही नित्य करणं हे गरजेचं असतं. म्हणजे असं का की ब्लॉकेजेस असतील तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्ही इमोशन्समध्ये म्हणता, तर त्याच्यामुळे ते पैशाच्या स्वरूपात ते आपल्या आयुष्यात राहतात, येत नाही पैसा. एक्झॅक्टली आपल्यामध्येच ब्लॉक्स असतात. पैसा हा आपण उपभोगू शकत नाही, आपणच स्वतःला पात्र समजत नसतो, हा एक मोठा ब्लॉक असतो. तो ब्लॉक रिप्रोग्रॅम करावा लागतो आणि तो काय विचारातला नसतो, कॉन्शियस माइंडमधला नसतो, तो आपल्या खोल स्तरावरती अंतर्मनामध्ये रुजलेला असतो. तो तिथून काढून टाकायचा, इरेज करायचा, डिलीट करायचा, त्याला एक प्रोसेस लागतो, वेळ लागतो. म्हणून त्याला 6 महिने लागतात आम्हाला. म्हणजे असं नाहीये की फक्त मनी उपासना म्हणजे पैशाचे सगळे प्रॉब्लेम, आरोग्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. पैशाची उपासना नाहीये मनी उपासना, हे आपण त्याला नाव दिलेलं आहे. ती ऍक्च्युअली जीवन उपासना आहे. जीवनाचे सगळे डायमेन्शन्स, मग आरोग्य असू दे, पैसा असू दे, प्रगती असू दे, रिलेशनशिप्स असू देत, स्वास्थ्य असू दे, इच्छापूर्ती असू दे, सगळ्या एरियाजमध्ये ज्या एरियामध्ये ब्लॉक आहेत त्या एरियामधले ब्लॉक्स आपण मनी उपासनाच्या साधनेनं काढून टाकतो. आणि सर, तुम्ही आता मगाशी बोला की EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक असे आहे, ते काय आहे ऍक्च्युली, तुम्ही त्यामध्ये काय असतं? 1980च्या दशकामध्ये रॉजर कॅलेहन नावाच्या एका सायकॅट्रिस्टनी असा एक विचार केला की ह्याच्यावरच विचार केला की हा प्रवाह आहे आणि एखाद्याला जर मानसिक समस्या असेल कुठली तरी
किंवा कुठलाही आजार असेल तर ती ऊर्जा खुंटलेली आहे त्याची. म्हणून त्यांनी काय केलं, प्राचीन चायनीज मेडिसिन आणि आधुनिक एनर्जी सायकॉलॉजी या दोन्हीचं फ्युजन केलं आणि त्यातून एक प्रोसिजर तयार केलं ज्याला तो मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर असं म्हणतो. त्या प्रोसिजरमध्ये शरीरामध्ये 8 जे प्रमुख ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात त्याच्यावरती अशा पद्धतीचं आपण टॅपिंग करतो आणि ते टॅपिंग करून आपण जी काय तिथं जो काय बाधा आहे, जो काय ब्लॉक आहे तो रिलीज करतो, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतोच. त्याच्यानंतर गॅरी क्रेग नावाच्या माणसाने 1975 साली हीच संकल्पना उचलून धरली आणि तो म्हणाला नुसते शरीरापुरता नाही, आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होतो. ह्यालाच त्यांनी EFT असं नाव दिलं, इमोशनल फ्रीडम टेक्निक. ते इमोशन्सपासून, या दूषित इमोशन्सपासून आपण फ्री व्हायला लागलो की आपल्या जीवनामध्ये अनेक स्तरावरती त्याचा बदल आपल्याला दिसून येतो. आता EFT बद्दल बोललो आपण, म्हणजे EFT आणि मेडिटेशन याच्यामध्ये काय फरक असतो का, ते दोन्ही एकत्रच? दोन वेगळ्या गोष्टी आहेत. EFT हे क्लेन्झिंग आहे, ओके. मेडिटेशन हे क्लेन्झिंग नाही आहे. मुळात मेडिटेशन हा शब्दच इतका असा जेनरिक झालेला आहे की लोकांना मेडिटेशन म्हणजे नेमकं काय माहिती नाही. कारण मेडिटेशन म्हणजे काय, मराठीत जर आपण विचार केला, मेडिटेशनला मराठीत काय म्हणतो आपण, काय म्हणतो? ध्यान म्हणतो. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे लक्ष. सो लक्ष, कशाकडे लक्ष देतं? तर भारतीय आध्यात्मिक दर्शनांप्रमाणे बरेच दर्शन आहेत, योग आहे, सांख्य आहे, वेदांत आहे. सो वेगवेगळे ध्यान पद्धती आहेत. लक्ष द्यायचं कशाकडे आहे? विचारांच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपण विचारांपासून अलिप्त व्हायचं आहे. आपण विचारांच्यापासून अलिप्त होण्याच्या प्रक्रियेला मेडिटेशन म्हणतात. सो मेडिटेशन हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि इमोशनल फ्रीडम टेक्निक हे आतमध्ये जी काय साचलेली दूषितता आहे ते काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. मेडिटेशनमुळे जे दैनंदिन जीवनात काही प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह होऊ शकतात का? कारण आता हल्ली बरेच जण आपण बघतो की त्याच्या ॲड्स असतात, प्रमोशन केलं जातं की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मेडिटेशनमुळे, तुम्ही 21 दिवस असतील किंवा 1 महिना असेल ते कोर्स करा. तर ते तितकं इम्पॅक्टफुल असतं नाही. प्रॉब्लेम आपण कशाला म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे. मेडिटेशननी पहिली गोष्ट मेडिटेशननी काय होतं? आरोग्य सुधारतं. का? कारण आरोग्य म्हणजे विकारांचं मूळ कारण हे मानसिकतेत आहे असं शास्त्रज्ञांनी आज मान्य केलेलं आहे. जगातले 90% विकार हे मनोकायिक आहेत, मनामुळे निर्माण होणारे आहेत. मेडिटेशननी काय होतं? आपण मनापासून अलिप्त होतो. त्यामुळे मन जे आपल्यावरती परिणाम करत असतं त्यातून आपण मुक्त होतो. त्यामुळे मेडिटेशनचा पहिला परिणाम, चांगला परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. आपलं आरोग्य सुधारतं. मनाचा गोंधळ कमी झाल्यामुळे मनामध्ये, आपल्या आतमध्ये एक स्पेस निर्माण होते, त्यामुळे सृजनता वाढते. त्याच्यानंतर अनेक लोक जे प्रगत होतात ध्यानामध्ये त्यांना अंतःप्रेरणा प्राप्त होते आणि मग एका अतिशय समतोल अशा अवस्थेमध्ये आपण राहिल्यानंतर एनर्जी डायनॅमिक्सच्या सिद्धांताप्रमाणे अस्तित्वातला संतोलाशी आपण एकरूप होतो, रेझोनेट होतो. त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये मिनिंगफुल कोइन्सिडन्सेस ज्याला म्हणतात, आपल्याला पूरक योगायोग असे घडायला लागतात. आणि म्हणून आयुष्यातले प्रत्यक्ष गोष्टी कितीतरी संघर्ष कमी होतो आणि आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी आपोआप व्हायला लागतात. हा मेडिटेशनचा दीर्घ फायदा आहे. पण ते काय तुम्ही 10 मिनिटं आणि 5 मिनिटं रोज मेडिटेशन करून होणार नाही. त्याच्या आत खोल स्तरावरती तुम्हाला जाणं गरजेचं असतं. आता असं बोलतात की 7 चक्र मेडिटेशन करून देतं, मग तुमचं क्लिन्झिंग होतं वगैरे, तर ते तसं असतं का? हां, भारतीय योगिक शास्त्राप्रमाणे शरीरामध्ये 7 केंद्रांचा विचार केलेला आहे, ज्याला चक्र म्हणतात. ही चक्र आउट ऑफ अलाइनमेंट असतात. प्रत्येक चक्राचं एका जीवनाच्या प्रवाहाशी संबंधित असतो. जसं पहिलं चक्र आहे मूळ आधार,
माणसाचा मूळ आधार काय, तर पैसा, रोटी कपडा और मकान हे त्याचा मूळ आधार आहे, याच्याशिवाय तो जगू शकत नाही. सो मूळ आधारच जर आउट ऑफ अलाइनमेंट असेल तर त्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारे पैसा असू दे, प्रगती असू दे, गती असू दे, ती सगळी खुंटली जाते. असा प्रत्येक चक्राचं एक कार्यकारी भाग आहे. सर्वसाधारण माणसाला हे माहितीच नसल्यामुळे नॅचरली तो आउट ऑफ अलाइनमेंट असतो. चक्रशुद्धी केल्यानंतर तो अलाइनमेंटमध्ये येतो आणि सगळे जे काय एरियाज आहेत आयुष्याच्या त्या अलाइनमेंटमध्ये यायला लागतात, ज्याचा त्याला उपयोग होऊ शकतो. आता तुम्ही एवढे वर्ष प्रॅक्टिस करताय आणि वर्कशॉप घेताय, लोकांना शिकवताय, तुमची एखादी अशी लक्षात राहिलेली केस आहे का, ती खूप कॉम्प्लिकेटेड होती आणि या साधनेमुळे ती सॉल्व्ह झाली? असं नाही, असं तर मी किती वर्ष, 27 वर्ष शिकवतोय. 27 वर्षामध्ये अगणित केसेस आहेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जर तुम्ही पॉडकास्ट बघितले तर ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झालेला आहे ते येऊन प्रत्यक्षात त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, बोललेले आहे. त्यामुळे अशी त्यातली कुठली तरी एखादी बाजूला काढणं मला पॉसिबल नाही आहे, पण असंख्य लोकांच्या जीवनामध्ये असंख्य म्हणजे आरोग्यापासून ते अगदी पैशापर्यंत आणि पैशापासून ते स्वास्थ्यापर्यंत या सगळ्या डायमेन्शन्समध्ये लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि एक मला प्रश्न विचारायचा आहे की ही जी टेक्निक्स आहेत त्या इंडियामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत की आउट ऑफ कंट्रीमध्ये? नाही, जसं मी म्हटलं की 1980च्या दशकामध्ये रॉजर कॅलहॅन हा अमेरिकन माणूस, या अमेरिकन माणसाने हे चायनीज मेडिसिन आणि एनर्जी सायकोलॉजीचं फ्युजन केलं. त्यामुळे ह्याचा गाभा जो आहे हा अमेरिकन सायकोलॉजी मधून निर्माण झालेला आहे आणि ह्याचे इनपुट्स जे आहेत हे क्वांटम फिजिक्समध्ये ह्याचा मूळ आहे आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी. आणि त्यामध्ये ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी लोकांना समजायला लागतात मग त्याच्या पुढे आम्ही त्यांना अध्यात्म इंट्रोड्यूस करतो. अध्यात्मामध्ये आपल्या आतमध्येच ती शक्ती आहे, ती शक्ती बाहेर नाही आहे कुठं. ती शक्ती निदान त्याची जाणीव तर झाली पाहिजे आपल्याला. ती जाणीव आपण म्हणजे उपासनाचा जो ॲडव्हान्स भाग आहे त्या ॲडव्हान्स भागामध्ये आपण त्याची जाणीव त्यांना करून देतो. तुम्ही सर या सगळ्यासोबत अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत, ती पॉप्युलर आहेत सगळ्यात जास्त, पण त्यातल्या त्यात एक कोहम ते सोहम, त्यानंतर समृद्धीचा साक्षात्कार आणि आनंदयोग ही खूप जास्त पॉप्युलर झालेली पुस्तकं आहेत. त्याबद्दल थोडक्यात काही सांगाल का प्रेक्षकांना की त्यांनी ती का वाचली पाहिजेत? आणि त्यामध्ये आता समृद्धीचा साक्षात्कार या 3 भाग आहेत, भाग 1, भाग 2 आणि भाग 3. भाग 1 मी लिहिला 2005 साली, म्हणजे 20 वर्ष झाली लिहून मी. त्यामध्ये मी समृद्ध होण्याचे 9 सिद्धांत मांडलेले आहेत जे लोकांना फार भावले, कारण त्यांनी त्या पद्धतीचे सिद्धांत त्याआधी ऐकले नव्हते, म्हणून त्यांना ते फार इंटरेस्टिंग वाटले. म्हणून अजूनही ते पुस्तक लोक वाचतात जे 20 वर्षापूर्वी मी लिहिलं. त्याच्यानंतर मी लिहिलं भाग 2, समृद्धीचा साक्षात्कार भाग 2. यामध्ये मी जीवनातल्या असंख्य समस्या ज्या येतात त्या समस्यांवर भाष्य केलेलं आहे. त्या समस्यांकडे वेगळ्या अँगलनी बघून त्या समस्या कशा घालवता येऊ शकतात ते केलेलं आहे. आणि भाग 3 जे आहे, समृद्धीचा साक्षात्कार भाग 3, हे पुस्तक सक्सेस मॅन्युअल आहे. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, मग पॉझिटिव्ह सायकोलॉजी काय म्हणते, त्याच्यानंतर माइंडचा वापर कसा करता येतो, माइंड पॉवर कशी वापरता येते, आणि आणखीन अनेक गोष्टी मी ह्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो लोकांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल. कोहम ते सोहम हे पूर्णपणे एक आध्यात्मिक प्रवासाचं, माझ्या आध्यात्मिक प्रवासाचं पुस्तक आहे. कोहम म्हणजे मी कोण आहे आणि सोहम म्हणजे मी ते आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे. मग ह्या कोहम ते सोहम पर्यंतची जी यात्रा आहे ती माझ्या जीवनामध्ये कशी झाली, मला कसं कळलं की मी सोहम आहे. सर्वसाधारण माणूस स्वतःला कोण आहे मी त्यालाच माहीत नसतं, पण मला ज्यावेळेस कळलं की मी सोहम आहे, ती कोहम ते सोहम आहे. आणि आनंद योग नावाचं जे पुस्तक आहे हे माझ्या जीवनामध्ये मला असं लक्षात आलं की मी अतिशय
स्वस्थ, समाधानी आणि आनंदी जीवन जगतोय. मग हे आनंदी जीवन जगण्यासाठी मी काय केलं किंवा काय करतो? मग माझ्या लक्षात आलं की मी 18 गोष्टी फॉलो करतो. या पुस्तकामध्ये आनंदी राहण्यासाठी त्या 18 गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे मला एक आनंदी समाधानी जीवन जगता आलं. काय आहेत त्या, ते या पुस्तकामध्ये. म्हणजे त्या जर गोष्टी फॉलो केल्या तर सगळ्यांनाच त्यांच्या व्हायला पाहिजे, कारण त्या मला तरी त्यांनी सगळा आनंद दिला. आणि त्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे, साध्या साध्या गोष्टी आहेत त्यामध्ये की ज्या गोष्टीने मला लाभ झाला आणि माझं जीवन अतिशय समृद्धपणे आनंदी जगता आलं. सर, ॲक्च्युली तुम्ही जे आत्तापर्यंत सांगितलं त्यातून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. आम्हाला असेल, प्रेक्षकांना असेल, सगळ्यांनाच. आणि तुमची ही पुस्तकं नक्की आम्ही वाचू आणि प्रेक्षकांना पण वाचावीत, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते सॉल्व्ह करण्याचं जर असं काही सूत्र असेल आणि जर ते आपल्याला मिळत असेल तर ते सगळ्यांनीच आत्मसात करायला हवं असं मला वाटतं. आणि तुम्ही जर आम्हाला गायडन्स दिला त्याबद्दल सर खरंच धन्यवाद. धन्यवाद. ही पुस्तकं ॲमेझॉनवरती देखील उपलब्ध आहेत आणि आपल्या लोकल बुक स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध आहेत. तर खरंच मला असं वाटतं की जे लोक या शोधात असतील त्यांनी या पुस्तकांचा आधार घ्यावा. अनेक लोकांना आत्तापर्यंत त्याचा लाभ झालेला आहे, तुम्हालाही होण्याची शक्यता आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर.